पांगरीकुटे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानांतर्गत आमदार भावनाताई गवळी यांनी साधला लाडक्या बहिणीसोबत संवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह पांगरीकुटे येथे दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जनसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना पदाधिकारी व बचत गट महिला व आशा सेविका यांच्या पुढाकारातून पांगरीकुटे येथे सभा संपन्न झाली। यावेळी आमदार भावनाताई गवळी यांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच भावनाताई गवळी व त्यांच्या सर्व टीमचे गावकऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर माजी खासदार तथा आमदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संवाद साधला। यावेळी प्रदीप भाऊ कुते विधानसभा संपर्क प्रमुख, मंगेश महाराज घुगे जिल्हा उपाध्यक्ष, विलास भाऊ जाधव तालुका अध्यक्ष मालेगाव, सुनील भाऊ कायदे तालुका उपप्रमुख मालेगाव, माणिकराव गलट तालुका उपप्रमुख मालेगाव, ज्ञानेश्वर मुंडे, भरत भाऊ पोथडे, गजानन भाऊ केंद्रे शिवसेना तालुका सचिव, प्रदीप भाऊ कुटे व समस्त गावकरी मंडळी तथा महिला मंडळ पांगरीकुटे येथे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे संचालन अक्षय कुटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश महाराज घोगे यांनी केले होते। प्रतिनिधी अनिल इंगळे, युग बदल न्यूज मराठी, पांगरीकुटे। आणि पुढच्या काळामध्ये महिलांचा बोलबाला असणार आहे। आता महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षमतेने समोर आल्या पाहिजेत आणि असं व्रत या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामधलं जे सरकार आहे त्या सरकारमधल्या तिन्ही पार्टीच्या प्रमुखांनी घेतलं असल्यामुळे रामदास भाऊ आपल्याला काय टेन्शन घ्यायचं काम नाही। शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव पुढच्या काळात मिळणारच आहे, काय त्याचं पण टेन्शन भाऊ। तुम्ही लाडके भाऊ आहात आणि लाडक्या शेतकरी भावाच्या पाठीशी सरकार खंबीरपणाने उभं आहे। तुम्हाला माहित आहे मागच्या वेळेला सुद्धा इंडिया लिफ्टचे जे काही नियम असतात ते नियम बाजूला करून या ठिकाणी 40, 50, 30 हजार रुपयापर्यंतची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम शिंदे सरकारने या ठिकाणी केलं। आणि आता आपण सोयाबीनला भाव नाही म्हणून 5,000 रुपये प्रति हेक्टर असे 2 हेक्टर पर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये देण्याचं काम या ठिकाणी सरकार करते आहे। आता या ठिकाणी मुंगळ्याला होती माझ्याकडे एक समस्या आली की आमचे पीएम किसान योजनेचे आम्हाला 6,000 रुपये मिळतात, पण इथे कृषी अधिकारी जे त्यांच्या तिकडे टेबलच नाहीये कर्मचाऱ्यांचा, आणि म्हणून मी आता वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलले उद्यापासून तो टेबल सुद्धा तुम्हाला लागलेला त्या ठिकाणी दिसेल। आणि म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत किंवा राज्यामध्ये प्रश्न समस्या आहेत, खऱ्या अर्थाने समजून घेण्याचे काम जर कोणी केलं असेल तर या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, पण आता सगळ्यात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कोण आहेत तर एकनाथजी शिंदे साहेब आहेत। त्या वर्षावरती जेव्हा बंगल्यावरती आम्ही जातो, वर्षा बंगला हे नाव मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाचं आहे, त्या वर्षा बंगल्याला असं रूप आलेलं आहे जशी काही मुंबई मधली शाखा असते, त्या शाखेमध्ये कार्यकर्ते येतात, लोक येतात, समस्या घेऊन येतात, अशा समस्याचा पूर त्या ठिकाणी वाहताना त्या वर्षा बंगल्यावर आम्ही बघतो। आणि येणारा माणूस प्रत्येकाला भेटण्याचं काम त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब करतात। सामान्याच्या साठी काम करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।